नमस्कार. या व्हिडिओ सत्रात आपण वायरिंगचे विविध प्रकार, वायरिंगची देखभाल आणि वायरिंग दुरुस्तीबद्दल बोलूया. उद्दिष्ट: उदाहरणार्थ, जेव्हा आपण बॅटरीच्या 2 टर्मिनल्सचे परीक्षण करतो तेव्हा एक सकारात्मक प्रमाणे कार्य करतो आणि दुसरा नकारात्मक टर्मिनल म्हणून कार्य करतो, ज्याला DC सप्लाय म्हणून ओळखले जाते. AC पुरवठ्यामध्ये वर्तमान दिशा स्थिर नसते कारण प्रत्येक चक्रासाठी वर्तमान दिशा उलट असते. म्हणून कोणत्याही डिव्हाइसच्या ऑपरेशनसाठी त्याच्या टर्मिनल्सची ध्रुवीयता योग्य कनेक्शनसाठी ओळखली जाणे आवश्यक आहे. ध्रुवीय चाचणीचा अनुभव न घेता घरामध्ये योग्य कनेक्शन केले नसल्यास ते शॉर्ट सर्किटमध्ये संपू शकते. म्हणून अशा परिस्थिती टाळण्यासाठी आम्ही प्रत्येक उपकरणाच्या ऑपरेशनपूर्वी ध्रुवीयता चाचणी व्यवस्थापित करतो. DC मधील ध्रुवीयता तपासण्यासाठी योग्य श्रेणीसह DC मोडमध्ये मल्टीमीटर सेट करा. जर वाचन सकारात्मक दिसले तर टर्मिनल्समध्ये सकारात्मक आणि नकारात्मक प्रोब ठेवा. तुम्ही ठेवलेले लाल आणि काळे प्रोब अनुक्रमे सकारात्मक आणि नकारात्मक टर्मिनल आहेत जे योग्य आहेत. जर वाचन नकारात्मक दिसले तर तुम्ही ध्रुवीयता उलट केली होती. तुम्हाला ध्रुवीयता उलट करावी लागेल. AC मधील ध्रुवीयता तपासण्यासाठी AC मध्ये DC प्रमाणे ध्रुवीयता तपासण्यासाठी मल्टीमीटर वापरणे शक्य नाही, कारण AC मध्ये ध्रुवीयता किंवा पर्यायी बदल होत आहे. निऑन टेस्टर किंवा चाचणी दिवा वापरून वायर फेज किंवा न्यूट्रलशी जोडलेली आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता. सर्किट चालू ठेवले पाहिजे. कंडक्टरमध्ये ठेवल्यावर निऑन टेस्टर चमकत असल्यास तो फेज कंडक्टर असतो. जर दिवा चमकत नसेल तर तो तटस्थ कंडक्टर आहे असे दिसते. त्याच प्रकारे टर्मिनल्सवर ठेवून फेज आणि तटस्थ टर्मिनल शोधण्यासाठी चाचणी दिवा देखील वापरला जातो. 3 फेज सिस्टीममध्ये लाईन व्होल्टेज तपासण्यासाठी 220 व्होल्टचे 2 दिवे मालिकेत जोडलेले आहेत. सातत्य चाचणी. सातत्य चाचणी त्याच्या नावाप्रमाणे तारा, फ्यूज आणि इलेक्ट्रॉनिक घटकांमधील विद्युत प्रवाहाची सातत्य तपासण्यासाठी आहे. फक्त एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवाह मुक्तपणे वाहत आहे की नाही हे निर्धारित करणे. सातत्य म्हणजे बंद इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये किती प्रतिकार आहे हे तपासणे. मल्टीमीटरने तपासण्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण खराब सातत्यामुळे आग, धक्के किंवा तुमच्या इलेक्ट्रिकल उपकरणांचे नुकसान होऊ शकते. सातत्य चाचणी कशी पुढे करायची यावर चर्चा करूया. सर्किटमधून वायर किंवा फ्यूज पूर्णपणे काढून टाका जे तपासायचे आहे. सातत्य मोडमध्ये मल्टीमीटर सेट करा. साधारणपणे सातत्य मोडमध्ये ध्वनी चिन्ह असेल. मल्टीमीटरमध्ये लाल आणि काळा प्रोब योग्य भागांमध्ये घाला. काळ्या कॉर्डला कॉम लेबल असलेल्या स्लॉटमध्ये आणि लाल कॉर्डला MAV किंवा AV लेबल असलेल्या स्लॉटमध्ये प्लग करा. मल्टीमीटर प्रोबचे धातूचे भाग काम करतात याची खात्री करण्यासाठी त्यांना एकत्र स्पर्श करा. सातत्य सेटिंग योग्य रीतीने कार्य करत असल्याचे सूचित करण्यासाठी सिग्नल चांगला असल्यास बहुतेक मल्टीमीटर देखील बीप करतील. नसल्यास तुमचे टर्मिनल ज्या पोर्टमध्ये प्लग इन केले आहेत ते तपासा किंवा प्रोब बदला किंवा मल्टीमीटरची बॅटरी तपासा. वायर्समध्ये कंडक्टरच्या दोन्ही टोकांवर मल्टीमीटर प्रोब ठेवा. जर तुम्हाला बीपचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत असेल तर वायरमधील कंडक्टर चांगला आहे असे दिसते. कोणतेही नुकसान होत नाही. बीपचा आवाज येत नसल्यास ते तारांमध्ये नुकसान किंवा खंडित असल्याचे दर्शवते. वायर चांगल्याने बदला. इलेक्ट्रिकल वायरिंगची देखभाल. आपले दैनंदिन जीवन विद्युत प्रणालीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते, जी रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि घराची संरचनात्मक अखंडता या दोन्हींसाठी उत्कृष्ट कार्यक्रमाने ठेवली पाहिजे. एखाद्या पात्र इलेक्ट्रिशियनने खराब झालेल्या विद्युत तारा दुरुस्त केल्या पाहिजेत, कारण त्या धोकादायक असू शकतात. जर ते बिघडलेली कोणतीही चिन्हे दर्शवतात तर कोणताही धोका टाळण्यासाठी ते शक्य तितक्या लवकर बदलले पाहिजेत. चांगली देखभाल केलेली विद्युत प्रणाली जास्त काळ टिकते आणि तुमचे घर सुरक्षित असल्याची मनःशांती देते. नियमित तपासणी. वैयक्तिक आरोग्याप्रमाणेच तुमच्या विद्युत प्रणालीवर नियमितपणे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
तुम्ही तुमच्या वायरिंग आणि पॉवर आउटलेटची नियमितपणे स्वतःहून तपासणी करू शकता. वर्षातून 2दा तुमच्या इलेक्ट्रिकल सिस्टीमची चांगली तपासणी केल्याने तुम्हाला खूप उशीर होण्यापूर्वी संभाव्य समस्या ओळखण्यास मदत होऊ शकते. समस्या जितक्या लवकर ओळखली जाईल तितकेच समस्येचे निराकरण करणे आणि अपयशामुळे होणारे धोके टाळणे सोपे होईल. पाणी आणि वीज एकत्र करू नये. जरी हे अक्कल वाटत असले तरी घरामध्ये विजेचे झटके येऊ शकतात, कारण घरगुती उपकरणे धुणे किंवा पुसणे असू शकते. केवळ उच्च गुणवत्तेची सामग्री वापरा. आज बाजारपेठेतील शक्यता लक्षात घेता कमी किमतीच्या वस्तूंकडे आकर्षित होणे ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. तथापि वायर आउटलेट्ससाठी समान विचारसरणी वापरणे धोकादायक आणि जीवघेणे असू शकते आणि म्हणून अशी परिस्थिती असू शकत नाही जिथे आर्थिकदृष्ट्या कार्य केले पाहिजे. मंजूर भाग आणि उपकरणे निवडणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि विद्युत प्रणालीचे आयुष्य वाढवण्यासाठी बदली वस्तू प्रमाणित असल्याची खात्री करा. ओव्हरलोड करू नका. घरगुती इलेक्ट्रिकल सिस्टीममधील सर्वात सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे ओव्हरलोडिंग. तुमची उपकरणे किती वीज वापरतात आणि तुमचे आउटलेट किती वीज देते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, कारण असे केल्याने अपघात टाळता येतात. स्वयंपाकघरातील उपकरणांचे स्वतःचे प्लग असावेत, कारण ते भरपूर वीज वापरतात. अनेक प्लगसह सर्किट ओव्हरलोड केल्याने पॉवर आउटेज होऊ शकते. प्रत्येक सर्किट बोर्डला ते घेऊ शकतील अशा भाराची विशिष्ट मर्यादा असते, परंतु त्या मर्यादेत त्यास जोडलेली उपकरणे उत्तम प्रकारे कार्य करतात. भारतीय मानकांनुसार सब सर्किट लोड 800 वॅट्सपेक्षा जास्त नसावा. तसेच तळघरातील सर्किट्सभोवती उंदीर किंवा रॅकून किंवा पावसाचे पाणी जमा करणाऱ्या पोटमाळातील उघड्या वायरवर लक्ष ठेवा. जरी परिणाम लगेच जाणवला नसला तरी वायरचे कोणतेही नुकसान मोठा धोका निर्माण करू शकते. इलेक्ट्रिकल वायरिंगची दुरुस्ती. विद्युत केबल्सचे बाहेरील जॅकेट अधूनमधून हलवल्यास आणि वारंवार वाकवल्यावर आतील तारा उघडकीस येऊ शकतात. हे विशेषतः नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या केबल्समध्ये प्रचलित आहे, जसे की फोन आणि लॅपटॉप चार्जर. तुम्हाला तुमच्या विद्युत लाईन्समध्ये उघडलेल्या तारा दिसल्यास समस्या आणखी खराब होण्यापासून थांबवण्यासाठी तुम्ही त्यांना लगेच पॅच करा. कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रिकल केबलचे किरकोळ नुकसान दुरुस्त करण्यासाठी इलेक्ट्रिकल टेप वापरा. अधिक लक्षणीय नुकसान दुरुस्त करण्यासाठी उष्णता संकुचित नळ्या वापरा. केबलच्या विजेच्या तारा गंभीरपणे जळून गेल्यास आणि केबलचे बाहेरील जॅकेट सतत फाटत राहिल्यास, तारा उघडकीस आल्यास केबल बदलणे चांगले असते. 2:1 गुणोत्तर आणि तुमच्या केबलच्या दुप्पट व्यास असलेली उष्णता संकुचित नळी निवडा. उष्मा संकुचित नळ्या खराब झालेल्या क्षेत्रापेक्षा कमीत कमी दुप्पट लांब करा. खराब झालेल्या भागावर उष्णता संकुचित नळ्या सरकवा. ट्यूबिंग आकुंचन होईपर्यंत गरम करण्यासाठी हीट गन किंवा हेअर ड्रायर वापरा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जाओ.